या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक यांना मानाचा मुजरा। आज या ठिकाणी सूरज दिलीप कोत्रे यांना कन्या रत्नाचा लाभ झाला आहे। त्यांच्या नामकरण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी शिंगलवारीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते शिंगलवारीच्या कार्यक्रमाचे शाहीर आहेत सुशांत दादा गराटे यांचा शाल श्रीफळ देऊन यजमानांतर्फे या ठिकाणी छोटासा सत्कार करतोय। त्याचं त्यांनी मानवंदना करून घ्यायचं आहे। सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरात टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। आपला कार्यक्रम चालू करावा अशी विनंती करतो। शेख हॅलो हॅलो शेख हॅलो हॅलो शेख हॅलो हॅलो शेख हॅलो पहिला शेख हॅलो। या ठिकाणी सर्वप्रथम उपस्थित सर्व कलाप्रेमी रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज या कापड गावामध्ये श्री दिलीप लक्ष्मण कोत्रे आणि सौ दीपिका दिलीप कोत्रे यांचा द्वितीय पुत्र सूरज दिलीप कोत्रे आणि समर्थ सूरज कोत्रे यांना कन्या रत्नाचा लाभ झाला आणि त्या निमित्तानं आज तिचा नामकरण सोहळा आणि या कन्येचं नाव श्रीमर्या असं ठेवलेलं आहे। तर श्रीमर्थ असं ठेवलेलं आहे। तर त्या छोट्या कन्येला या ठिकाणी आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आणि या कलामंचाच्या वतीनं सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्या निमित्तानं आजचा हा आपल्या कोकणाच्या मातीतील ही लोककला कलगीतुरा सिंगलवारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर यजमानांचाही हार्दिक आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। बघा तुझ्या डोळ्याची कमान तिथं भवाळीन पण वैन फुफाट्यात तुझी सावली वैन फुफाट्यात तुझी सावली तुझ्या डोळ्याची कमान तिथं भवाळीन प्राण वैन फुफाट्यात तुझी सावली वैन फुफाट्यात तुझी सावली तुझ्या जोडीनं गोडीनं हरवूनी देह भार अनुलक्ष्मीला सोन पावनी अनुलक्ष्मीला सोन पावनी जगण्याची रीत तू खोऱ्यातली
गवाचार पुण्याईच दान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू पागुळण्या जीवाच गभान तू केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू पागुळण्या जीवाच गरान तू एवढा पाऊस असताना आणि सिंगल वारीचा कार्यक्रम असताना एवढा रसिक मार्ग आलेला आहे तुमच्या चरणावरती विनंती होते म्हणून तुझ्या चरणावरती आज रीत भावी ही ओंजळ सप्त सुरानी रात रंगली सप्त सुरानी ही रात रंगली तुझ्या मुळेच हा मान माझी वाढली होशान ही शब्दात नाही माया मावली शब्दात नाही माया मावली हृदयातील श्वास तू जीवाची आस तू सदैव या मनामध्ये खास तू वंदन हे करतो कर प्रेमाने स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साज तू वंदन हे करतो कर प्रेमाने स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साज तू सुस्वागतम सुस्वागतम सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगाच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत आणि देवदेविकांच्या पूर्ण श्लोकाने पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये अथांग सागराच्या कुशीत आणि नवअंगांनी आणि विविध कलागुणांनी नटलेला हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात माझं निसर्गाच्या सानिध्यात बहरलेलं कोकण आणि या कोकणातील ही बहरलेली माझी लोककला 14 विद्या आणि 64 कलेचा विधाता तो विघ्नहर्ता माझा बाप्पा गणराया महाराष्ट्राचं कुलदैवत श्री देव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून माझे कुलदैवत आई महालक्ष्मी माता ग्रामदेवत श्री लक्ष्मी पलीनाथ श्री करंबेल देव यांच्या चरणावरती वंदन करून अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे घेऊन जाणार रयतेचं दैवत श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना करून राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे या माझ्या कोकणच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये थोर संत जन्माला आले त्या सर्वांना या ठिकाणी मानवंदना करून लोकशाहीर दत्ताची गराटे देवी ही माझी शाखा साई श्रद्धा नृत्य कला पथक मुक्काम पात्र पोस्ट माली तालुका जिल्हा रत्नागिरी
आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सूरज खोत्रे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनाही शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आज या गर्दीमध्ये बरेचसे शाहीर वर्ग, कलावंत वर्ग, कारण कापडगाव म्हटलं की ह्या कलगीतुऱ्याची, शक्तितुऱ्याची पंढरी म्हटली जाते, बरोबर ना. जवळजवळ 5-6 नाच होते या गावामध्ये, बरोबर ना. तर या कलगीतुऱ्याची ही पंढरी मानली जाते. त्या संपूर्ण शाहीर वर्गाला, कलावंत वर्गाला या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र आमचे गुरु समान असलेले दिनेशजी कुर्दनकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे काका विजयजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बरेचसे युट्यूबर्स आहेत, श्याम शितप आहे, आमचा सुजित आहे, सूरज आहे. सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आज ढोलकीला साथ करतोय माझा भाऊ मयुरेश सुवारे, कीबोर्डसाठी साथ करतोय प्रशांत कदम, बेंजोसाठी साथ करतोय राकेश गराटे आणि पॅडला साथ करतोय माझा मोठा भाऊ संकेत गराटे. आणि माझा हा तोडका मोडका आवाज आपल्यापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवतोय तो आमचा पिंड्या. यालाही शायरी गाजता असेल, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृपा झाली या परिवारावर कुलदैवतेशी मोठी, सदैव या लेकरांच्या उभी राहिली सपाट. भरणार आई तुझी आज भक्तिभावान ओटी, भरणार आई तुझी भक्तिभावान ओटी. कारण दिली सपदरात बेटी, जणू तुझ्या रूपानही धनाची पेटी. तुझ्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून, तुझ्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, ती ऐकते आपलं सर्व काही, ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येडामाई, अहो ती डोंगराची माझी येडामाई. बघा काय म्हणायचंय या ठिकाणी, सुंदर अशी चाल आहे आणि आजचा दिवस चांगला आहे. लेकीच्या रूपाने या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, म्हणून बघा काय म्हणायचं. आली सोन पावलानी ही लक्ष्मी घरात, आली सोन पावलानी ही लक्ष्मी घरात. कुलदैवतेची मोठी
मोठी नवलाई हो कुलदैवतेची मोठी नवलाई आज नवसाला तू पावलीस आई आज या कोत्रे परिवाराच्या नवसाला तू आई पावलीस म्हणून आज नवसाला तू पावलीस आई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज त्या कुलदेवतेची एवढी कृपा झाली की बेटीच्या रूपानं आणि या घराचं गोकुळ झालं घरामध्ये अंगाई घुमलेली आहे म्हणून आज नवसाला तू पावलीस म्हणून घरामध्ये घुमली अंगाई क्या बात नवसाला तू पावलीस आई आज नवसाला तू पावलीस आई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज नवसाला तू पावलीस आई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज नवसाला तू पावलीस आई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई आज नवसाला तू पावलीस जन्म झाला तुझा माझ्या उदरात ओ सदैव होता शिरी मायेचा हात तुझेच नाव माझ्या मुखी दिघरात तुझ्या भक्तीचा कपाळ खेळे अंगणी हे बाळ तुझ्या भक्तीचा कपाळ खेळे अंगणी हे बाळ आई सुख दे तू सटवाई आई सुख सार दे तू सटवाई माझं नवसाला तू पावलीस आई माझं नवसाला तू पावलीस आई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई माझं नवसाला तू पावलीस आई म्हणून घरामध्ये घुमली अंगाई
पावनीस आली, आज नवसालात पावनीस आली, म्हणून घरामध्ये घुमली अंगाई, आज नवसालात पावनीस आली, म्हणून घरामध्ये घुमली अंगाई, आज नवसालात पावनीस आली, म्हणून घरामध्ये घुमली अंगाई, आज नवसालात पावनीस आली. बोला श्री गणपती गजानन गावदेवी जागे लोकशाही दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वरीचा बोला गणपती बाप्पा आलेलं पारितोषिक शिवज्ञ रणजित खोत्रे यांच्याकडून ऑर्गन मास्टर बेंजो मास्टर राकेश गराटे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे नूतन बालिका कुमारी श्रीमयी सूरज खोत्रे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे नूतन बालिका कुमारी श्रीमयी बाळाचे आजी आजोबा श्री दिलीप लक्ष्मण खोत्रे आणि सौ दीपिका दिलीप खोत्रे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सौ सारिका संदीप खोत्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सौ प्रतीक्षा प्रकाश खोत्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कुमार गुरुनाथ विश्वनाथ सुपळ मुलीचे मामा. त्याचप्रमाणे सौ प्रमिला विश्वनाथ सुपळ या मुलीच्या आजी सौ अनुश्री अमित सनगरे मावशी. त्याचप्रमाणे आरबी अभिषेक खंडागळे मावशी या सर्वांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे काका विजय जोशी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचे सरपंच विघ्नेश दादा खोत्रे आमचे मित्र यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये आम्हाला वर्षभर ज्यांनी सावूसाठी मदत केली तो आमचा नंदू खोत्रे या ठिकाणी गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्यांनाही शाहीर गाण्याचा मुजरा करतो. आणि परवा मुंबईमध्ये कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जो गण गायला होता त्या गाण्याची फरमाईश
गणराज काजरेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून आठवण काढू तुझी गणेशा रोज सांगते होऊन स्वार येना लवकर वृषकावरती गण तुझ गोजिर रूप पहाय या तुरती धरती गण तुझ गोजिर रूप पहाय आतुरती धरती म्हणून मन मनात या रूप तुझे भरलेले आहे ही सारी दुनिया तुझ्याकडे आशेने पाय तुझ्या चरणाशी सुख हे दडलेले आहे आणि तुझ्यामुळेच देवा हे जीवन माझे घडलेले आहे म्हणून तुझं गोजिर रूप पहाय या तुरती धरती सादर करूया. पाऊस चांगला पडतो बरोबर आणि परवाच आषाढी एकादशी झाली आणि आता हळूहळू गणपतीचे दिवस जवळ यायला लागले बरोबर ना. एक मोजून 40-45 दिवस राहिले. तर प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये त्या विघ्नहर्त्याची ओढ लागलेली आहे. म्हणून या ठिकाणी गणामध्ये काय म्हणतोय बघा. आषाढी या मेघांच्या बरसल्यात धारा टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमला समंत सारा. बघा काय म्हणतोय. परवाच आषाढी एकादशी झाली त्या चंद्रभागेच्या तीरावरती भक्तांचा मेळा अगदी आनंदाने त्या विठुरायाचं दर्शन घेऊन आज आपल्या घरी आला. पण त्याच्यानंतर आता भक्तांना जी ओढ लागली ती त्या विघ्नहर्त्या गणरायाची लावणी लावून झाली ना लावणी. हा आता फक्त मकर करायचं आणि फक्त गणपती पुजायचं एवढंच बाकी आहे. म्हणून आषाढी या मेघांच्या बरसल्यात धारा काळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमला समंत सारा. हा निसर्ग देतो चाहूल हा निसर्ग देतो चाहूल तुझ्या येण्याची सारा. हा निसर्ग देतो चाहूल तुझ्या येण्याची सारा. मग सांग बापा तू कधी माझ्या येणार घरा.
मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए, मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए, रब कर तुझको प्यार हो जाए. म्हणून तुझ्या आगमनाचे वाहू लागले वारे, तुझ्या आगमनाचे वाहू लागले वारे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे. काय म्हणतोय? तुझ्या आगमनाचे वाहू लागलेत वारे, हिरवाईन नटली धरती हर्ष भरणारे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे. आज माझा रंगणा एक हनुने उधळत गेली रंगाची सहगणा, मनोभावे करतो सेवा अंगणी शिवरंजना, तोडून ये भक्तांसाठी साऱ्या तू भवबंधना, रंग भरणारे, निर्जीवाने हात माझा रंग भरणारे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे. शुभ प्रारंभे पुजते मंगल मूर्ते, स्मृतनाम विघ्नहि हरते, मोठी कामना पूर्ते, मोठी कामना पूर्ते, मोठी कामना पूर्ते. आळवी तो सुशांत गायनाला स्फूर्ती दे, आळवी तो सुशांत गायनाला स्फूर्ती दे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे, आतुरले मन बाप्पा तुला पाहण्या रे.
वारी फल रासे आतुरले मन बाबा तुला पाहण्या 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 ओ तुझ्या आगमनाचे वाहू लागले जगवाडे हिरवाई जनकली धरती हर्ष भरवाडे आतुरले मन बाबा तुला पाहण्या 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 ओ मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए मेरा दिल भी जाना बेकरार हो जाए रब करे तुझको प्यार हो जाए रब करे तुझको प्यार हो जाए आतुरले मन बाप्पा तुला आणि आज आयोजकांना अगदी सगळे सांगत होते की डबल बारी ठेवा बरोबर बरोबर बसा डबल बारी ठेवा पण तो योग जुळून नाही आला काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम सिंगल बारीवरती करावा लागला पण जर डबल बारी असती तर अजून रंग जबरदस्त आली असती बरोबर ना पण जेवढं माझ्याने जमेल तेवढा चांगला कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आणि आपलं मनोरंजन करणार बघा समसमणारी काया आणि मोहक तुझी जवान सारी गोकुळ नगरी झाली या राधेची दिवाण मनात माझ्या वाजतात तुझ्या प्रेमाची गाणी आणि होईल नजरामण सखे आपली ही प्रेम कहाण तुझी न माझी प्रीत या जगात गाजे जशी रखणाऱ्या उन्हात मायेची सावली तुझ्या रूपाची ओढ माझ्या मनास लागली खरं सांग तू हृदयातून आहे तुझा कान्हा तुझा मनमोहन गगवळी जिसको हमने अपना समझा वो निकला बेगाना शीशा जैसे टूट रहा है टूटा दिल दीवाना कभी प्यार ना करेंगे एतबार ना करेंगे म्हणून तुझ्या नि माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे
तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे, हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे साधे. तोडणार नाही तुला दिलेले वादे, आजन्म तुझे प्रेम मला दे. बघा तो श्रीकृष्ण काय म्हणतोय त्या राधेला, जरी तुझा आणि माझं लग्न होऊ शकलं नाही तरी तुझ्यावर प्रेम एवढं करेल की या जगात आणि द्वापार युगात केलेलं प्रेम अजून या कलियुगात सुद्धा तसंच आहे. बरोबर ना? राधा कृष्णासारखं प्रेम कोण करू शकत नाही. म्हणून तो श्रीकृष्ण म्हणतोय तोडणार नाही तुला दिलेले वादे, वादे आजन्म तुझे प्रेम मला दे. तोडणार नाही तुला दिलेले वादे, आजन्म तुझे प्रेम मला दे. तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे, तुझ्यानी माझ्या प्रेमाची जाणीव ठेव ग राधे, हेच मागणे तुझ्या जवळ या श्रीकृष्णाचे साधे. तोडणार नाही तुला दिलेले वादे, वादे आजन्म तुझे प्रेम मला दे. तोडणार नाही तुला दिलेले वादे, वादे आजन्म तुझे प्रेम मला दे.
जन्म तुझे हे प्रेम मला दे. आणि या ठिकाणी स्तवन गण आणि गवळण झालेली आहे आणि इथून समाज प्रबोधन गीत घेतो आपल्यासाठी. या ठिकाणी माझ्या कोकणातील सर्व या संगीतुरा प्रेमी रसिकांसाठी दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी वार सोमवार मुंबई रंगमंचावरती दादर या ठिकाणी शाहीर कलगीवाले राजेश कदम आणि मी स्वतः सूर्यवंशी शाहीर सुशांत गराटे असा जबरदस्त सामना आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे. तर कोण येणार असतील तर नक्कीच या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. तुम्हाला यायला लागणार म्हणून ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. परवा मुंबईमध्ये एक गाणं गायलं होतं. आज कुठेही गेलात तरी आपल्या माय मराठीने जे आपल्याला दिलं आणि मराठी शाळेमध्ये शिकलेली जी मुलं आहेत त्यांनी आजपर्यंत खूप आपल्या जगामध्ये देशामध्ये क्रांती करून दाखवली. परवाच आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुलानं दिल्लीच्या जंतर मंतरवरती बरोबर फुल हवा करून टाकली आणि सरकारला घोटणे टेकायला लावले. एवढी या मराठी माणसामध्ये आणि मराठी भाषेमध्ये ताकद आहे. म्हणून परवा एक गाणं गायलं होतं. पण तीच आपली मराठी शाळा आणि मराठी मातृभाषा आज कुठेतरी लोप पावत चालली. कारण आपली जी नवीनची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियमला मुलं आपापल्या आई वडील आपापल्या पालकांना मुलांना घालतात इंग्लिश मिडियममध्ये. पण ही मराठी जी संस्कृती आहे ती जपण्यासाठी आणि खूप मोठी लोक झाली तो आज आमचे या कापड गावात असतील मराठी शाळेत जे शिकले आणि खूप मोठ्या पदावरती आहे पण त्यांना कधी कमतरता भासली नाही. पण आज या सगळ्या प्रकारामुळे
कुठेतरी मराठी शाळा बंद होत चालल्या, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून परवा एक विषय काढला होता बघा. खूप भरभरून दिलंय आजवर मी प्रेमापोटी, हीच चूक झाली का माझी सर्वात मोठी. झगडते मीच आज माझ्या अस्तित्वासाठी, काय देऊ मी उत्तर ज्यानी सांडल या रक्तास मी ते साठी. माझी मराठी मातृभाषा म्हणते की ज्या शूरवीरांनी या मातीसाठी, या भाषेसाठी रक्त सांडलं त्यांना मी काय उत्तर देऊ. म्हणून ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. कम बिना तुला दोन घास, तुझ्या जीवात भरलाय विश्वास. आता होतोय माझा ढास, तुला दिसत नाही का हा त्रास. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. माझ्या जीवात भरला विश्वास, आता होतोय माझा रास. तुला दिसत नाही का त्रास. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. होता मातीचा गोळा जेव्हा आलास तू उदरात, सगळ्या तुझ्या रे ताकद भरली पिया मनगाटात. पिया मनगाटात, पिया मनगाटात. दिसय उपकार छान असा होऊन तू बैमान, बंद झालं मराठी शाळा कसं नाही रे तुला मान. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला, जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. आणि या ठिकाणी कोकणावरती एक गाणं झालं पाहिजे म्हणून, पण गेल्या वर्षी माझं एक कोकणावरचं गाणं व्हायरल झालं होतं बरोबर ना. आणि आपल्या सर्वांसाठी बघा म्हणून काय म्हणतो,
ज्याच्यामुळे तुझी मानवर जान सारच केलंय मरा निळा हातात झेला धरा जा जगाला सांग जा बाप माझा भीमरा रामजी आंबेडकर कारण आता कोकणात लोकांनी शेती तर सोडली बरोबर शेती तर सोडली पण आता घरात माणसं पण दिसायला मिळत नाही आता गणपतीला जी लावलेली म्हणजे शिमग्याला जी टाळी लावलेली आहे मे महिने जी लावलेली आहे ती गणपतीला उघडतील बरोबर ना म्हणून रडती सह्याद्रीचं डोंगर सारा पाठवला समिंदर हो रडती सह्याद्रीचं डोंगर सारा पाठवला समिंदर झाली कुलूप बंद घर झाली कुलूप बंद घर परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा कोकण परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा कोकण विषय बोलतो लोकांना वाटतं की काय कोकणाबद्दल असं बोलतात किंवा बरोबर ना पण परवा जेव्हा मुंबईत गॅस भेटत नव्हतं ना बरोबर ना जेव्हा गॅस भेटत नव्हते तेव्हा सगळी लोक आली होती गावाला का तर खोबीत लाकडा भरलेली हे माझं समृद्ध कोकण आहे कोकण हे असं आहे की तुमच्याकडे काम असू दे नाहीतर नसू दे तुम्हाला कधीच उपाशी मारणार नाही म्हणून झाली कुलूप बंद घर परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा सह्याद्रीचा डोंगर सारा पाठवला समिंदर रडती सह्याद्रीचा डोंगर सारा पाठवला समिंदर झाली कुलूप बंद घरा झाली कुलूप बंद घरा परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा कोकण परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा कोकण परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा परशुरामाची भूमी सोडून चालली उठ माझा कोकण
आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण गाणं लिहून झालंय, फक्त रेकॉर्ड करायचंय. गणपतीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या डोक्याला हे गाणं येईल आणि त्या ठिकाणी एक शेवटचा विषय घेतो आणि कार्यक्रम थांबवतो. गर्व नको हा करू मानसा व्यर्थ तुझा विमान, आयुष्य हे अनमोल आहे नको करू तू घाण, सत्कर्माची बांधशी दोरी जगीय मिळेल मान, ठेवरी याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला ठेवयाची जाण, ठेवरी याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला ठेवयाची जाण. कारण माणूस म्हणतो, थोडासा पैसा आला ना माणसाला की माणूस म्हणतो की मी मोठा शाण आहे, बरोबर ना. पण आयुष्यात जर आपण काय कमवलं तर धन आणि दौलत काही कामाची नाही. स्मशानामध्ये आपल्या अंत्ययात्रेला जी शेवटची गर्दी ती आपल्या आयुष्यभराची कमाई असते. आणि पैशावर कुणीही कधी गर्व करू नये, कारण तो पैसा आहे, जेवढा येतो तसाही जातो. म्हणून या ठिकाणी ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला ठेवयाची जाण, ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला ठेवयाची जाण, ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, पुढे देवही हरला ठेवयाची जाण, ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, पुढे देवही भीष्म. आपण म्हणतो की गंगेत गेलो आणि आंघोळ केली की सगळी पाप धुवून जातात, पण तो गंगेचा पुत्र भीष्म तो आपल्या कर्माच्या पायी त्या रणांगणामध्ये भोगत गेला. म्हणून पुरुषोत्तम राम मारून फसला वालीला लपून त्रेतात, त्या 7व्या अवतारी श्री रामानं वालीला लपून मारलं त्रेतामध्ये, बरोबर ना. कर्म भोगिले त्याने वधला श्रीकृष्ण, पार ध्याने द्वापर युगात, अशा कर्मा पायी वेड्या जाईल तुझा प्राण, म्हणून सांगतो या जीवनी पेर सत्याच धार, आयुष्याच्या सारी पाटावर मिळवही तुला ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला ठेव याची जाण, ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे देवही हरला ठेव याची जाण, ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, पुढे देवही हरला ठेव याची जाण, ठेवरे याची जाण हरवू नको रे भान, कर्मा पुढे
मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आजची सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर झालं. हार्दिक आमचा वर्गमित्र पांड्या पण या ठिकाणी आलेला आहे. त्याला शाही माणसं. ओ वाळू आरती ओ वाळू आरती चरणी वाहिनी काया हो देवा वाहिनी काया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया थै 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 नाचत यावे रंगणी गणराया
गावात यावे रंगणी गणराया बोला श्री गणपती गजानन महाराज देवा मजला गर्व नसावा असेल तरी तो भंगोरी जावा निंदा माझ्या मुखी नसावी असेल तरी ते भ्रष्ट होऊन जावे मंगलमूर्ती